संत तुकाराम महाराज हे भक्ती चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व. कलियुगी फार संत झाले घरोघर, तशातली याची गत. काय म्हणतोयस? हा, बायको याच्या नावाने शंक करते, मुलं ओरडतात, शास्त्री पंडित बोट मोडतात. असं अहो, याला कधी कुणी नीट पूजा करताना पाहिलंय? कधी यानं होम हवन केलंय? कधी ग्रह शांती? काय नाही, नुसतं लोकांना चांगलं वागण्याचा उपदेश करायचा. हे काय पुरेसं आहे? त्यांनी जात, पंथ आणि लिंग यावर आधारित भेदभावारहित समाजाची जोरदार वकिली केली. अभंगाचा विस्तृत संग्रह सुलभ मराठी भाषेत लिहिला गेला, जो सामान्य लोकांशी, विशेषतः उपेक्षितांशी सखोलपणे जोडला गेला. तुकोबा यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार? चूक झाली बुवा. असू दे असू दे. या अभंगांनी मुक्तिदायी चळवळ सुरू केली असं व्यापकपणे मानलं गेलं. हे त्यांच्या वैश्विक आकर्षणाचा आणि तात्विक खोलीचा द्योतक आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या एकूण कार्याला लक्ष केंद्रित करून किती चित्रपट बनले गेले याचाच आज आपण आढावा घेणार आहोत. त्याकरता या चित्रपटांचे स्पॉइलर दिले जातील. తమ విలాసాల కోసం మీలాంటి మతాధికారులు కపట భక్తులు వీరిని సృష్టించారు. వృక్షవల్లి ఆమా సోయరి ఆది బీజ ఉందేనే वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आत्तापर्यंत संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित 5 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यासोबत एक चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहे. भगवान नाम का जप यही वेदों का सार है, उपनिषद का तत्व है, शास्त्रों का आधार है. राम कृष्ण हरी. न देखावे डोळा ऐसा हा आकांत, परपीडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येते नसाल असे झाले, आम्ही न देखिले पाहिजे. वेनिस चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान मिळालेला हा भक्ती चित्रपट मराठीतला आद्य चरित्रपट मानला गेला. भारतातील प्रख्यात प्रभात फिल्म कंपनीच्या निर्मितीखालील हा चित्रपट विष्णुपंत आणि शेख फतेलाल यांनी दिग्दर्शित केला. यात जगद्गुरूंची भूमिका विष्णुपंतांनी केवळ केलीच नाही, तर ते याच भूमिकेत जगले. लोकांच्या घरात आजही संत तुकारामांचा फोटो म्हणून पगनीसांना तुकारामांच्या रूपात पूजलं जाणं यात दुसरं भाग्य नाही. विष्णुपंतांवरील विस्तृत माहिती करता आपण या आय बटनवर क्लिक करू शकता. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा दिने झाले. तुका म्हणे माझी लाजविली सेवा. तमिळ चित्रपटसृष्टीत पहिला तुकारामांवर आधारित हा चित्रपट तुकाराम या नावाने 1938 मध्ये प्रदर्शित झाला. B.N. राव यांनी याचं दिग्दर्शन केलं, तर फिल्म फीचर क्रॅमॅटिक व्होकलिस्ट मुसरी सुब्रमण्यम अय्यर हे तुकोबांच्या भूमिकेत दिसले. यांच्यासारख्या त्यांच्या अनेक कार्याला गौरवान्वित करण्यात आलं आणि पोस्टाने देखील तिकीट छापून त्यांचा सन्मान केला. संत तुकाराम 1963 कन्नड. कर्नाटकमध्ये 1963 मध्ये संत तुकाराम या शीर्षकाने कन्नड भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शनाची धुरा सांभाळली सुंदरराव नाडकर्णी यांनी. संत तुकारामांच्या भूमिकेत दिसले दस्तूर खुद्द फिल्म स्टार राजकुमार. आदि बीज ఉందేనే आदि बीज ఉందేనే. कन्नडमध्ये डॉक्टर राजकुमार यांनी यशस्वीपणे 100 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारे ते पहिले नट बनले. त्यांना पद्मभूषण आणि कर्नाटक रत्न या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. ವರನಟ ರಾಜಕುಮಾರ್ ಅಲಂಕೃತ ವಾಹನದಿಂದಿಳಿದು ವೇದಿಕೆಯ ಕಡೆಗೆ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ ಪೂರ್ಣ ಕುಂಭದ ಮರ್ಯಾದೆಯೊಡನೆ ಅವರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಲಾಯಿತು. भक्त तुकाराम 1973 तेलुगू. तेलुगू चित्रपटसृष्टीने 1973 मध्ये भक्त तुकाराम हा तुकारामांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला. याचं दिग्दर्शन केलं होतं V. मधुसूदनराव यांनी आणि मुख्य भूमिकेत दिसले होते अक्कीनेमी नागेश्वरराव. అన్యాయం, ఇది చాలా అన్యాయం. బాకీ ఉంటే సక్రమమైన మార్గంలో వసూలు చేసుకోవాలి కానీ ఇదేం పద్ధతి? సాటి మనిషిని జంతువు కంటే హీనంగా హింసించడం. అంత దాలిగుండె గెలవాడవైతే నువ్వే ఆ డబ్బిచ్చి విడిపించరాదు. हिंदी, तमिळ, तेलुगू अशा भाषांमध्ये त्यांनी जवळपास 255 चित्रपटांमध्ये आपलं योगदान दिलं आहे. சத்தியத்தை நம்பினால் விக்கிரகம் தானே வரும். எப்படி வரும்?
त्यांच्या याच कार्याचा सन्मान करीत नंदी फिल्मफेअर अवॉर्ड्ससोबतच 1991मध्ये दादासाहेब फाळके या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यासोबतच पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा सन्मानानेही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संत तुकाराम 2012 मराठी. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत असलेला हा आधुनिक पद्धतीने सादर केलेला मराठी चित्रपट. सत्यामा मनी नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. जितेंद्र जोशी आजही आपल्या अभिनयाच्या वेगळेपणासाठी आपलं नाव राखून आहेत. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू व्हायचे, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा. पण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं तुकाराम महाराज लिहू शकतात याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या समाजातल्या माणसांपर्यंत पोचण्याची ती हातोटी, त्यांच्या भाषेत बोलण्याची हातोटी त्या माणसाकडे होती. त्यात आता हिंदीमध्ये देखील संत तुकाराम हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राजा उदार होना चाहिए, बुद्धिमान व्यक्तियों को प्रोत्साहित करने वाला होना चाहिए, अपनी प्रजा को समान दृष्टि से देखने वाला होना चाहिए. हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होईल. संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि शिकवणींनी भारतीय लोकमानसावर आणि सिनेमांवर सखोल प्रभाव पाडला आहे. ही सिनेमाई रूपांतरणे जवळजवळ 1 शतकाहून अधिक काळ पसरलेली आहेत. असेच व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. बेल आइकन जरूर दबाइएगा